नमस्कार. जय लहूजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो लोकशाहीराची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाहीर अनुभव साठे यांची अलगूज ही कादंबरी बघत आहोत. तर त्याच मालिकेतला आजचा हा अलगूज या कादंबरीचा शेवटचा भाग. हनुमा पाटलाच्या वाड्यातील लहानशी गडबड सोडली तर नांदगावात सामसूम झाली होती. रंगूचं वराड न्यायला आलेले मानगावचे पाहुणे मानेच वाट पाहून जेवायला बसले होते. भानगड्या रामोशी येईल सावकाश, तुम्ही जेवा असं म्हणून हनुमान बाकीच्यानं जेवण वाढलं होतं. हौसा हर्षभरीत होऊन ताटा वाढून देत होती आणि हनुमा तर पंक्तीला नेऊन पोचवत होता. गणू मूळताही पाहुण्याबरोबर बोलत बसला होता. कोंबडा हरवला की गाड्या झुपायच्या हे वाक्य पुन्हा पुन्हा उच्चारला जात होतं. अंगणात 10 बैल पाठीवर झुली घेऊन उभे होते. त्यांच्या गळ्यातील घंटांच्या नादानं हवेत तरंग उठत होते. बहिणानं रंगूला कोपराभर हिरवा चुडा भरून तयार केली होती. सुई, दोरा, सुपारी, हळकून अशा लहान सहान वस्तू ती स्वतः व्यवस्थित बांधून ठेवत होती. पाहुण्याकडे काही मागण्याची पाळी येऊ नये म्हणून सर्व तरतूद करून ठेवत होती. रंगूनं मनावर दगड ठेवला होता. अगदी शिकस्त करून तिने मनाला तयार केलं होतं. आता आपण मरणार हे तिला कळून आलं होतं. ती डबडबलेल्या डोळ्यांनी बापूची वाट पाहत होती. आपण इथून जाण्यापूर्वी एकदा त्यांना भेटावं असं तिला वाटत होतं. घडोघडी हातातील तो हिरवा चुडा पाहून ती अश्रू ढाळीत होती. उद्या रंगूचं लग्न होतं. दूर दूरचे पाहुणे येऊन रंगूवर तांदूळ टाकून जाणार होते आणि मग तिच्या जीवनात एका भयंकर संघर्षाला आरंभ होणार होता. ते लग्न म्हणजे एक नाटक होतं. बळी हा त्या नाटकातील खलनायक होता. लग्न होऊन रंगू सासरी आली की तो मग आपलं खरं स्वरूप तिला दाखवणार होता. तेव्हा रंगू एकदा त्याच्या मुठीत येणार होती आणि तिला येईल त्या प्रसंगाला तोंड द्यावं लागणार होतं. बळी तिला बस म्हणल तेव्हा तिला बसावं लागणार होतं आणि उठ म्हणल तेव्हा उठावं लागणार होतं, कारण ती संपूर्ण त्याच्या कब्जात जाणार होती. आणि याच रंगूला दुःख झालं होतं. बापू अंतरणार होता आणि ती वाघाच्या गुहेत शिरणार होती. अंगणात एकटीच बसून ती विचारात बुडून गेली होती. सुन्न होऊन निर्जीव डोळ्यांनी वेड्यासारखी पाहत होती. एवढ्यात बाहेर बापू आला. त्यानं अंगणातूनच रंगूला हाक मारली, रंगू हा आले. झोपेतून दचकून जागा व्हावं तशी रंगू चटकन उठून बापूकडे धावली. त्याला नाहळीत अश्रुपुशीत म्हणाली, बापू तू आलास? मी फार वाट पाहिली. चल. एकदम बापून उजव्या हातानं रंगूचं मनगड धरलं आणि ते तसंच दाबलं. तसा सुडा करकन सुरडला गेला. पुन्हा बापू म्हणाला, चल. कुठं? बावरून रंगून विचारलं. बापून उत्तर दिलं नाही. तो तिचा मनगड धरून चालू लागला. बापूच्या हातून आपला मनगड सोडून घ्यायचा प्रयत्न न करता ती वावटोळीतून 5 वेळा जावा तशी त्याच्याबरोबर निघाली. आपली गती जुळवून भेदरलेल्या आवाजात ती म्हणाली, बापू तू मला कुठे नेणार आहेस? जिकडे मी जाईन तिकडे. उद्या माझं लग्न आहे ते मला माहित आहे आणि ते होऊ नये म्हणूनच मी तुला नेत आहे. गप चल. मग रंगू गुमान चालू लागले. बापू डोंगराच्या पायथ्याला येऊन डोंगर चढू लागला. तेव्हा घाबरून रंगून विचारलं, बापू कुठं जायचंय? पाय नेतील तिकडं. ती दोघं डोंगर चढून एका कपारीत पोहोचली. तेव्हा रंगू म्हणाली, थांब की, मी दमले. बापून हात सोडला.
आणि ते दोघं एका विशाल करवंदीच्या जाळीपुढे बसले. त्याच वेळी समोरच्या घनदाट झाडीतून चंद्र उगवून हळूहळू वर आला. सृष्टीचं स्वरूप पालटलं. हिरवी वनराजी रुपेरी भासू लागली. तळवटाचा नांदगाव अंधुक दिसू लागलं. रंगून हळूच वळून बापूकडे पाहिलं. त्याची ती निर्भयता पाहून तिला आश्चर्य वाटलं. अजूनही त्याचं मस्तक तरकटलेलं होतं. त्याला शांत कसा करावा याचा ती विचार करू लागली. डोळ्या देखत बापू रंगूला घेऊन गेल्यानं बहिणाची कंबरच खचली होती. ती तडक हनुमाच्या वाड्याकडे गेली आणि गंगूला म्हणाली, तुम्ही इकडे निवांत बसलाय, तिकडे बापून रंगूला पळवली. रंगूला पळवली हे ऐकून गणूच्या मस्तकात ढोंग उठला. लगेच त्यानं कंबर बांधून कुऱ्हाड घेतली आणि धूम ठोकली. पाहुणे पळू लागले. क्षणात गावात पळापळ झाली. गणू मोहितेची आबरू घेणाऱ्या बापूचं डोकं फोडायला पुन्हा मोहिते पाटील एक झाले. कंदील हत्यार घेऊन लोक धावत निघाले. गणून चावडीकडे धाव घेतली आणि धापाटाकीत फौजदाराला म्हणाला, बापून माझी पोरगी पळवली. केवढी आहे तुमची पोरगी? फौजदारांनी निर्विकार चेहरा करून विचारला. चांगली नेटकी आहे, उद्याला तिचं लगीन आहे, गणू म्हणाला. मग फौजदारांचा त्याचा अवतार, ती कुऱ्हाड, बोलण्यात लावेश सर्व बाई पाहून घेतलं आणि म्हणाला, हे पहा, नेटक्या पोरीला कोणीच पळवीत नसते. आणि खरं म्हणजे ही तुमची पोरगी या गावात रणमैदान झाली आहे. आतापर्यंत तिच्यासाठी अवघा एक खून झाला असून अनेक खून व्हायची शक्यता आहे. रावसाहेब, असं म्हणू नका, गण वैतागून म्हणला. सकाळी बळी मला सुळावर चढवील. शांत राहा. फौजदार हातातले पिस्तूल खिशात घालीत म्हणाला, तुम्हाला सुळावर चढवणारा स्वतःच सुळावर चढणार आहे. फौजदाराची ही बडबड गणूला निरर्थक वाटली. तो तिथं थांबला नाही. माणसांचा पूर घेऊन डोंगराकडे धावला. अनेक मशालीच्या प्रकाशात डोंगर उजळला. हत्यारा लखलखू लागली. ती नांदगावची चढाई पाहून रंगू भ्यायली आणि बापू खवळला. डोंगर चढणाऱ्या लोकांवर मोठमोठे दगड लोटू लागला. रंगून घाबरून तोंडावर हात घातला. भयाने तिचा काळी धपापत होतं. तिच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. बापूला अडवून ती म्हणाली, अरे बापू, तू हे काय चालवलंयस? दगडानं माणसं मरत्याल, पोलीस येत्याल, का उगी आपला जीव धोक्यात घालायचा? तू मागा रंगू, बापू चौताळून ओरडला. माझा जीव घेणारी माणसं मेली तर तू कशाला तिची पर्वा करतेस? काय होईल ते होऊ द्या. एक मी तरी राहीन, नाहीतर ती तरी राहत्याल. बापू जीवाच्या करारानं पेटला होता. त्याला जास्त छेडण्याचं धाडस रंगून केलं नाही. बेभान होऊन बापू धोंडे लोटीत होता. दगडानं दगड उडत होते. झाडा हलवून पिळवटून बेलकांडात तळाला येत होते. त्यांच्या हादऱ्यानं डोंगर थरारत होता. खाली हाहाकार उडाला होता. उभ्या वाटेनं बापूचा पाठलाग करणारी माणसं अर्ध्या वाटेवरून पळ सुटली. तळवटाला जाऊन आडोशानं दबून गेली. गण एकटाच तरकटून पिळवटून बोंबलत होता. जोर करून सगळ्यांना उठीत होता. पण त्याचं कुणीच ऐकत नव्हतं. काय करावं ते गणूला कळेनासं झालं. अर्धी रात्र संपली होती. उरलेली संतपणे सरकत होती. नांदगावच्या सावडीला लढाईच्या छावणीचं स्वरूप आलं होतं. मधल्या भिंतीच्या कमानीतील मारुती पुढं निरंजन शांत जळत होता. त्याचा प्रकाश मानेच्या तोंडावर थरथरत होता. बेड्या घालून जखडलेला माया आता फाशी का काळे पाणी याचा विचार करीत गप पडला होता. पेठेच्या दोन्ही तोंडावर 2 पोलीस बंदुका धरून उभे होते. त्यांनी नांदगावची जणू नाकेबंदीच केली होती. चावडी पुढे 4 शिपाई खडा पहारा करीत होते. त्यांच्या बंदुकीतली काडतुस बोटाच्या स्पर्शाची वाट पाहत होती. चावडीत खुर्चीवर फौजदार डोळे मिटून शांत बसला होता. त्याला झोप मुळीच आलेली नव्हती. तो बगड्याप्रमाणे हातात पिस्तूल घेऊन बळीची वाट पाहत होता. बळी आला की पुढं काय करायचं याचाच विचार तो करीत होता. थोड्या वेळानं मानगावला गेलेले 2 पोलीस बळीला घेऊन आले. बळी पाराखाली येताच
तिथं पहारा करणाऱ्या पोलिसानं बळीला रामराम केला तशी बळीची छाती फुगली. तो चावडी पुढे आला. फौजदाराला रामराम ठोकून मग तो पायरो चढून वर आला. फौजदारानं प्रथम त्याच्या हातात हात दिला आणि लगेच दुसऱ्या हातानं बळीचा हात धरून त्यानं खटकन बेडी बसवली आणि मग मागं असलेल्या पोलिसांनी बळीच्या बंदुकीला हात घातला. क्षणात बळीच्या मुसक्या बांधल्या गेल्या. रावसाहेब, काय चालवलाय तुम्ही हे? बळी खवळून ओरडला. फौजदार म्हणाला, मी गुन्हेगाराला अटक करीत आहे, पण मी बळी पाटील आहे. मी का कोणाचा खून केलाय? बळी पाटील मोठ्याने ओरडला. फौजदार त्याहीपेक्षा मोठ्या आवाज करून म्हणाला, हरामखोरा, हालू नकोस नाही तर गोळी घालीन. म्हणे खून केला का? हो, खून केलास. तू खुनी आहेस आणि मी तुला 302 कलमानं अटक केली आहे. बोल पुढा. पण मी खून केला असं कोण म्हणतं? बळी खेकसला आणि फौजदारानं मान्याकडे बोट दाखवलं म्हणाला, हा म्हणतो, हा तुझा नाना सांगतो. हे ऐकून बळी हादरला. एकदम आवाज खाली घेऊन म्हणाला, साहेब, सकाळी माझ्या भावाचं लगीन आहे, तेवढं मला उरकू द्या. असं? फौजदार म्हणाला, हातचं सोडून पलत्या पाठी धावणारे माझे गावंडळ अवलाद नाही. आता कशाचीच काळजी करू नको. उद्या इस्लामपूरच्या थंडगार फरशीवर आराम कर. तुला लग्नाची काळजी होती तर तू हा खून लग्नानंतर का केला नाहीस? मग माझा ऐका. हा गाव माझ्या पाहुण्याचा आहे. आता मी फुलं विकली ती तो आम्हाला लवकर घेऊन चला. बळीनं विनंती केली. ते ऐकून फौजदार हसला आणि म्हणाला, म्हणजे तुला अब्रूही आहे? आश्चर्य आहे. तुझ्यासारख्या डाकूला इज्जत असते हे मला आज समजलं. मोहितेच्या रंगूसाठी तू बापू खारोतेचा खून करायला आला होतास. नामावर तू दबा धरला होतास, पण तुझ्या तावडीत लक्षात सापडला. आपल्या भाच्याचा खून केलास? काय नंबरी माणूस आहेस रे? असं म्हणून त्यानं गरकन वळून पोलिसाकडे बघितलं. पोलिसांनी भरकन बळीला ओढून एका खांबाशी करकचून बांधलं. मग फौजदाराचा जीव मोकळा झाला. त्यानं अंगाला आळुखी पिळखी देऊन हाडं मोडून सैल केली आणि चावडीवर येऊन आकाशात पाहिलं. इतक्यात पक्या धावत तिथे आला व म्हणाला, रावसाहेब, कोण तू? मी प्रकाश मास्तर. मला पक्या म्हणतात. काय म्हणणं आहे? रावसाहेब, नांदगावचे लोक बापूला ठार मारण्यासाठी गेले असून डोंगरात दंगल सुरू आहे. आणि दम घेऊन पक्या पुढे म्हणाला, रामा आणि नामा यांना मोहित्यांनी जबर मार दिलाय. बापू कुठं आहे? फौजदारानं विचारला. बापू डोंगरात आहे आणि गावकऱ्यांनी डोंगर वेढलाय. फौजदारांनी पोलिसांना हुकूम दिला. ए सावध, हे 2 वाघ सांभाळा, मी आलो. असं म्हणून पोलीस घेऊन तो पक्याबरोबर डोंगराकडे धावत सुटला. फौजदारांनी पक्के आलेले पाहून वर्दळलेल्या नानाचे लोक बावरले. काही दचकले. फौजदारांना त्या सर्वांवरून आपली करडी नजर फिरवून विचारलं, काय मंडळी, तुमची काय डोके फिरले आहेत का? हा भयंकर उपद्व्याप करून तुम्ही लोक माझं काम का वाढवित आहात? अहो, पर माझी पोरगी पळवली. गम हातातील कुऱ्हाड डोंगरावर रोखून म्हणाला, सकाळी तिचं लगीन. तुम्ही शहाणी माणसं, तुम्हाला कळत का नाही? फौजदार म्हणाला, तुम्ही आपल्या मुलीला काय कोंबडी समजता आणि बापूला काय मांजर समजता? अहो, त्यांचं काहीतरी सूत असल्याशिवाय का ही पळापळी झाली? असं म्हणून त्यानं आपली नजर गावाकडे वळवली आणि म्हणाला, हा बोला, कोण कोण बापूला मारून फासावर चढणार आहे? बोला, नाव सांगा. तसे गावकरी दचकले. आपापसात कुजबुजून काही पाय काढू लागले. काहींनी बैठक मारली. कोणाला तंबाखूची तलफ आली, कोणाची वाचात बसली. पण गणू चिडून पुढे येऊन म्हणाला, मी मी बापूचं डोसकं मारणार. माझ्या तोंडाला त्यानं डांबर फासलं. असं? मग बरं झालं. फौजदार मिशात चापून चोपून बसवत म्हणाला, मारा बापूचं डोकं आणि आपल्या जावयाबरोबर चढा फाशीचं तख्त. मास्तर, बापूला खाली घेऊन या, पाहूया गंमत.
तसा पक्या बापूला हाका मारी डोंगर चढत पळाला आणि जावयाबरोबर फाशी चढा या फौजदाराच्या बोलण्यानं गणू विचारात पडला, पण म्हणाला, कोण जावई? मला तुमचं बोलणं कळलं नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्ट फार उशिरा कळते. फौजदार म्हणाला, सावडीवर चला म्हणजे सर्व कळलं नाही. हे पहा, लग्नाची खटपट करू नका. उद्या तुमच्या मुलीचं लग्न होणार नाही. का? का? गणून विचारलं. बळीने लक्षाचा खून केला आहे, फौजदार खणखणीत आवाजात म्हणाला, आणि मी त्याला अटकही केली आहे. एवढ्यात बापू आणि रंगू यांना घेऊन पक्या खाली आला. मग त्या सर्वांना घेऊन फौजदारानं गाव गाठलं. सावडी तिथंच हातातल्या बॅटरीचा प्रकाश बळीच्या तोंडावर मारून म्हणाला, हा लक्षाचा खुनी, हा बापूचा आणि नामा देवऋषाचा अशा आणखी 2 खून करणार होता. आता बोला, याच्या घरात तुम्ही आपली लेख देणार आहात का? हे ऐकून नांदगावचे लोक सरकले. बळीला त्या स्थितीत पाहून गणूला त्याची किळस आली. तो फौजदाराचा हात हातात घेऊन म्हणाला, माझी सोन्यासारखी लेख मी ह्याच्या घरात देणार नाही. ती मी भिकाऱ्याला देईन. जमलेली सर्व माणसं गणूकडे बघू लागली. बापू निर्विकारपणे बाहेर बघत होता. गणूच्या बोलण्यानं तो चमकला. एकदम त्याची नजर रंगूवर गेली आणि पुन्हा तो बाहेर बघू लागला. फौजदाराने एकदा रंगूकडे आणि मग बापूकडे पाहिलं आणि वळून गणूला म्हणाला, पोरगी भिकाऱ्याला देईन म्हणता, तर मग हात जोडा, काय वाईट आहे का? बापू गरीब आहे, चांगला धडधाकटने हिंमतबाज आहे आणि तुमच्या मुलीला तो पसंत आहे. कोण म्हणतं पसंत आहे म्हणून? गणून विचारलं. पसंत असल्या बगर काय बापू बरोबर ती गेली? त्या दोघांचा एकमेकावर जीव आहे आणि आता सगळ्या गावात त्याचा बोभाटा पण झालाय. उगीच मुलीचं मन मोडून तिला दुसऱ्याच्या गळ्यात का बांधता? फौजदारानं रंगूकडे पाहून विचारलं. गणू म्हणाला, तिला काय कळतं? तिला कसलं आलंय म्हण? असं कसं म्हणता? फौजदार गणूकडे बघून म्हणाला. मग रंगूकडे पाहून त्यानं गणूला विचारलं, तिलाच विचारा बघू. काय काय रंगू, तुला हा बापू पसंत आहे का? रंगूची नजर पायाच्या अंगठ्याकडे गेली आणि तिनं पदर तोंडावर घेऊन झटक्यात मान फिरवली. फौजदारानं गणूच्या काळजाला हात घातला होता. काय बोलावं त्याला कळत नव्हतं. फौजदार हसून म्हणाला, बघा, तुमच्याच पोरगीनं बापूचं नाव घेतल्याबरोबर लाजेनं मान फिरवली. तिच्या मनातल्या तोंडावर म्हटलं, आणि काय पुरावा पाहिजे? सर्व लोक रंगूकडे बघू लागले. रंगून लाजेनं पाठ फिरवली तर फौजदार लोकांकडे बघून म्हणाला, काय वाईट आहे हा जोडा? तुमच्या गावातल्या लोकांचं काय म्हणणं आहे? सर्वच लोक आपापसात कुजबुजायला लागले. फौजदाराचं म्हणणं कुणीच गैर म्हणत नव्हतं. ते बघून गणूचा गोंधळ झाला. तो बोलला, आता सर्वांची तशी इच्छा असेल तर देवाचीच इच्छा म्हणायची. दिशा उजळल्या. प्रकाश फुलला होता. सह्याद्री हसत होता. गणूच्या दारातील मांडवात लहान थोरांनी गर्दी केली होती. रंगूला पाणी हळदी लागत होत्या. बहिणाबाई हर्षभरीत होऊन आयाबायांना पुढे बोलावित होती. हळदीने पिवळी झालेली आपली रंगू पाहून तिचे डोळे दिपले होते. मांडवात आनंद खेळत होता. सनई भैरवीचे स्वर आळवून वातावरणात तरंग निर्माण करत होती. पोरं हसत होती, खिदळत होती. माणसं बोलत होती. रामा स्वप्न पाहावा तसा तो देखावा पाहत होता आणि नामा आपला देव्हारा डोहात बुडवून आला होता. तोही पुतनाच्या लग्नात खुशीनं वावरत होता. रंगू डोळ्याच्या कोपऱ्यातून बापूकडे पाहून उगीच लाजत होती. आज तिला बापू नवा नवाच भासत होता. तिच्या गालावर ते गोड हास्य आज कित्येक दिवसांनी फुललं होतं आणि कानात अलगुजाचा तो मधुर नाद घुमत होता. धन्यवाद.